सध्या राजस्थानच्या एसडीएम काजल मीना हे चांगल्याच चर्चेत आले आहेत. कारण की राजस्थानमध्ये प्रशासकीय सेवा परीक्षेत टॉपर राहिलेल्या काजल मीना यांच्यावर गंभीर आरोप झाले आहेत. पहिल्याच पोस्टिंग दरम्यान त्यांना लाच घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. पहिल्याच नियुक्ती दरम्यान झालेल्या प्रकारामुळे प्रशासकीय व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार काजल मीना यांनी एका जमीन संबंधित हुकुमनामा जारी करण्याबद्दलचा लाच मागितल्याचा आरोप आहे. लाचलुचपत प्रतिबंध ब्युरोने ही कारवाई केली असून काजल मीना यांच्या सोबत सहकारी प्रवीण आणि दिनेश यांना पकडण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार काजल मीना यांच्यावर 60,000 रुपयांची लाच घेतल्याचा आरोप असून एकूण 60,000 रुपये घेतले होते. यातील एसडीएम साठी 50,000 तर सहकाऱ्यांसाठी 10,000 रुपये घेतल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे. एसीबी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार सुरुवातीला 1 लाखाची मागणी झाली होती. त्यानंतर ही रक्कम 50,000 रुपयावर आणली. तक्रार झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंध विभागाने तपास केला आणि छापा टाकला. आरोपीकडून 4 लाख रुपये जप्त करण्यात आले असून पुढील तपास सध्या आणखी सुरू आहे.